नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी। संध्याकाळी 7 वाजत आले तर अंधार पडलाय सगळीकडे, हे बघा। तर काल गावाकडे गेलो होतो, गावाकडचा व्हिडिओ सकाळी एडिट केला, तो अपलोड केला, घरातलं कामं आवरले, दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळचा आता चहा पाणी सगळं झालंय। चला व्हिडिओला सुरुवात करूया। फौजी साहेब बोलतात की आपण भाजीपाला घेऊन येऊ, भाजीपालाच राहिला नाही घरामध्ये। तर चला म्हणलं व्हिडिओला पण सुरुवात करूया, कारण तुमच्याशी बोलल्याशिवाय मला काही होत नाही। कॅमेरा जवळ मी घेत नाही समोर आणि तुमच्याशी बोलत नाही ना, तोपर्यंत मला काही करमत नाही। त्यामुळं म्हणलं चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर फौजी साहेब बाहेर निघले आणि पुन्हा आतमध्ये गेलेत। म्हणले आकाश बरोबर काहीतरी बोलून येतो मी। आकाशला पण थोडीशी सर्दी झाली, कारण आता पुन्हा थंडी सुटली जरा, तर सर्दी थोडा त्रासच होतोय। का हो, काय झालं? किराणा पण घेऊन यायचं का? चला ना मग। तर फौजी साहेब बोलते जायचंच आपल्याला, तर किराण्याची लिस्ट बनवलेली आहे, किराणा पण घेऊन येऊ है ना। चला मग भाजीपाला पण घेऊ, भाजीला काहीच नाही राहिलं ना। लावून घे रे। तर रांगोळी काढून दाखवलेली बघा, लय भारी वाटते। आकाश बाबू, तुला कसं वाटतं? बरं वाटतंय? चला फौजी साहेब मी निघलो आता बाजारात। तर दिवाबत्ती आज राजूनीच केली। तो कामावून आला की तोच दिवाबत्ती करतो, माझ्याला काही वाटायला येऊनच येत नाही संध्याकाळचं दिवाबत्ती। तो प्रदोष काळ झाला, हे बघा काय भारी वातावरण झालंय ना, मस्त वाटतं एकदम। फौजी साहेब बसले गाडीमध्ये, चल त्यांचं लगेच गाडीत बसले की लगेच सुरू होतं, चल लवकर चल लवकर। चंद्र तर काय भारी दिसतोय, वर दाखवते मी तुम्हाला, हे बघा अर्धा चंद्र आणि त्याच्या शेजारी छोटीशी चांदणी म्हणजे छोटा तारा, खूप भारी वाटते। हे बघा फौजी साहेबांनी काढली गाडी, आली आली। लय जाम लागले इथं। तर सगळ्यात आधी आलो आम्ही किराणा घ्यायला। तर फौजी साहेब बोलले आपण आधी किराणा घेऊ, त्याच्यानंतर भाजीपाला घेऊ। तर आम्ही पहिलं शाहूनगरला राहायचो ना, तर तिथंच आम्ही ह्या दुकानामध्ये या भैयांकडे किराणा घ्यायचो ना, तर आत्तापर्यंत आम्ही तिथूनच किराणा नेत आहोत। आम्ही इकडे राहायला आलो ना भूषणनगरमध्ये, तर इथून नाही आणत आम्ही किराणा। छोटे मोठ्या काही वस्तू लागल्या ना तरच मग मुलं घेऊन येत असतात इथून जवळून। तर मंडळी किराणा घेतलाय दुकानातून आणि निघलो फौजी साहेबांनी आता भाजीपाला घ्यायला, भाजीपाला घेतो। तर चला आलो भाजीपाला घ्यायला। तर थंडीच्या दिवसामध्ये भाजीपाला खूप स्वस्त होतो। मेथीची भाजी, कोथिंबीर खूप स्वस्त आहे, पण मेथीच्या भाजीवर ना आजकाल थंडीमध्ये मावा पडतो। ज्वाऱ्यांच्यावर जसा मावा पडतो ना, संक्रांती वेलावर, दुसऱ्या वेलावर, त्यानंतर जास्वंदीच्या झाडांच्यावर असा मावा पडतो। छोटे छोटे काळे किडे असतात पहा, तसे मेथीच्या भाजीवर पण पडलेले असतात। त्याच्यामुळे मी व्यवस्थित पाहून घेत होते। तर असं बाजारात गेले मी भाजीपाल्याला, मला असं होतं कितीक भाजीपाला घेऊ आणि कितीक नाही। तर बराचसा भाजीपाला पण घेतला मी आणि गाजरं पण घेतले हलव्यासाठी। गाजराचा सीझन चालू आहे ना, तर गाजर खाल्ल्याला चांगलं असतं, मग 1.5 किलो गाजर पण घेतले। तर भाजीपाला घेतलाय, भाजीपाला घेऊन ताईंजवळच ठेवलाय आणि फौजी साहेब म्हणते चला आता पाणीपुरी खायला। तर कॅडबरी खाल्ली, मी नको म्हणलं पाणीपुरी, पण फौजी साहेब काय ऐकत नाही, चला खाऊ आहे ना। हा या पाणीपुरी, मस्त पाणीपुरी। चला तर मंडळी आता पाणीपुरी खाऊन झाली, आता ब्लाऊज शिवलेत नाही, शिवायचे झालेत की नाही ते पाहूया। चला गाडी आली, नाही घेतला। चला मंडळी, हे बघा फौजी साहेबांनी घेतलं बरं का। एवढं काय घेतलंय? हा एवढं भाजीवालाच घेतलाय तेवढा। मुलांना नाही सांगितलं ना, मुलं काय करतात मोजकच एखादं भाजीला घेऊन येतात आणि माझं येणं होत नाही, त्याच्यामुळं मी असं अचानक आले ना मग भरपूर सगळं भाजीपाला घेऊन जात असते। फौजी साहेब म्हणते इतकं काय घेतलंय? खोला फौजी साहेब म्हणते इतकं काय घेतलंय? हा वय, चला ब्लाऊज पाहूनच जायचं का मग? चल या ना।
पिल्लू चल. हा पाठीमाग आहे आणि डिक्कीत पण आहे किराणा. जा काय बघत आहे? काय ते? अच्छा किराणा पण आहे पाठीमाग. अरे त्याच्या हातात एकदी अच्छा मोकळा चाललाय आहे का? मग काय नाही. चलो मॅडम चला. हाँ जी चला चला चला. तशी लई मॅडम हरवली होती आणि मॅडम चला म्हणते धरून आणतेत. काय काय खाणार तू? लाडू. लाडू आहेत ना, खा ना मग काल आणलेले. काय भाजी करू? भेंडी. तुझ्याकडे लय भाजी आहे. अयो भेंडीच नाही आणली आणि तो म्हणतो भेंडी कर. बरं आहे का आता? ए राजू भाजी काय करायची रे? काय करायची रे? दाजी काय बोलतेत? त्यांनी मेथीची भाजी बघितलीच नसं, लगेच म्हणून मेथीची भाजी करा. राजूला मेथीची भाजी खूप आवडती. तर मंडळी हे बघा, राजूला मेथीची भाजी खायची ना, मेथीची भाजी निश्चित बसलाय. म्हणजे बाजारात मी भाजीपाला घेऊन आले कुठं नाही, तर मी सांगितलं पण नाही निसायची, तेच निसत बसलाय. कारण त्याला माहिती आहे दुसरं काहीतरी करण, मेथीची भाजी तशीच ठेवीन आहे ना. त्याला वाटलं मेथीची भाजी निसली ना म्हणजे करीन तरी, नाही का. तर हे बघा मस्त अशी मेथीची भाजी केली आणि हे बघा चपात्या, सगळा स्वयंपाक झालाय आणि किचन पण क्लीन करून झालाय. हे बघा आता फक्त जेवायला घ्यायचं का आकाश जेवायला, है ना. तर हे बघा आकाश जेवायला घेतोय हॉलमध्ये आता, है ना. ती पकडलीच ती बरं का जरा जपून. त्याने भाजी पण नेली, भाजीची कढई आणि चपात्या पण घेऊन गेलाय. तर मी पण आता ताटल्या वगैरे घेऊन जाते, शेंगदाणे ठेवून देते. तर चला आता जेवण करून घेतो. तर रात्री जेवण झाले, आमच्या थोड्याशा गप्पा टप्पा झाल्या, आम्ही मग झोपून घेतलं. बाकीचं काहीच नाही, शूट घेतलं मी. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळचं हे तिळाचे लाडू बनवायचे होते ना मला, तर बऱ्याच दिवसाचं चालू होतं बनवायचे कारण आता थंडी आहे ना. तर थंडीच्या दिवसामध्ये असं तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, शेंगदाण्याची चिक्की असं गुळ घालून बनवून ठेवलं ना, मुलं येता जाता खात राहतात आणि थंडीच्या दिवसात खाल्लेलं चांगलं राहतं. तर मुलं काही असं मागत नाही, त्यांना काय असं खायचं लक्षात राहत नाही, पण असं समोर दिसलं ना बनवून ठेवल्यानंतर मग ते खातात. तर तीळ असे मस्त खरपूस तडतड वाजूपर्यंत मी भाजून घेतले मंद आचेवरती. आता एकदम हलके फुलके झालेत भाजून. तीळ मी एका ताटामध्ये काढून घेतले, ते थोडेसे थंड होऊन देते, तोपर्यंत गुळाचा पाक करायला घेते. तर तीळ भाजले होते ना, तीच कढई घेतली मी, त्याच्यामध्ये घातलं 1 चमचाभर गावरान तूप. तर अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलोच गूळ घेणार आहे मी, तर समप्रमाणामध्ये. आणि 1-2 चमचे मी पाणी घातले फक्त कढईमध्ये, जास्त पाणी पण नाही घालायचं. आणि अर्धा किलो गूळ असा मी चिरून ठेवला होता, तर तो असा घट्ट झाला आहे थंडीमुळं. तर तो अर्धा किलो गूळ मी याच्यामध्ये घालून घेते. आता चिरूनच घ्यायचा म्हणजे पटकन असा विरघळला जातो तो. तर हा गुळाचा पाक आपल्याला एकदम मंद आचेवरती करायचा आहे, जास्त फुल गॅस पण नाही ठेवायचा. मोठ्या गॅसवरती जर पाक केला ना, गुळाचा पाक असा थोडासा करपला जातो किंवा असा करपट होतो आणि मग लाडू खायला चांगले नाही लागत, त्याचा वेगळाच फ्लेवर लागतो. त्यामुळे एकदम मंद आचेवरती असं हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता गुळ असा विरघळायला लागला आहे आता. तर आपल्याला चिक्की बनवायचं म्हणलं ना तिळाची, शेंगदाण्याची, तर गुळाचा पाक एकदम असा कडक करावा लागतो, घट्ट करावा लागतो. तर आपल्याला चिक्की नाही बनवायची, आपल्याला लाडू बनवायचे तर तुम्ही बघू शकता असा फेस यायला लागला आहे फक्त आता पाकाला. तर याच्यामध्ये लगेच मी आता जे तीळ आहेत ना भाजून घेतलेले आपण ते घालते आणि पटपट हलवून घ्यायचं आणि लगेच लाडू बांधायचेत. तर हे फेस यायला लागला, याच्या जास्त नाही शिजवायचं, नाही तर मग एकदम चिक्कीसारखा घट्ट पाक तयार होतो आणि एकदम कडक लाडू होतात मग.
तर गॅस मी एकदम मंद ठेवला आहे आणि मंद गॅसवरतीच हे पटपट आता हलवून घेते. एकजीव करून घ्यायचं सगळं आणि पटपट लाडू बांधून घ्यायचे. तर थोडंसं गरम आहे त्याच्यामध्येच लाडू बांधावं लागतात, नाही तर मग एकदम थंड झाला ना लाडू बांधता येत नाही. तर मी काय करते, माझ्याकडे छोट्या छोट्या 2 पळ्या आहेत ना, तर त्या पळीनीच थोडंसं गोल आकार देऊन घेते त्याला आणि त्यानंतर लाडू बांधते मग. तर गरम याच्यामध्येच लाडू बांधावं लागतात ना, हात खूप भाजतात, त्यामुळं असं पळीनीच थोडंसं गोल आकार देऊन घेतला की नंतर हाताने त्या लाडूला मस्त गोल आकार देऊन घ्यायचा. तर एकदम पटकन असा आपला लाडू तयार झाला जातो. नाहीतर मग गरम गरमच जर हातावर घेतलं तर हात खूप भाजतो. तर एकीकडे मी लाडूला मस्त गोल आकार देऊन घेत होते आणि जे गरम सारण आहे ना गॅसवरती, तर मंद गॅसवरती राजू ते हलवत बसला होता, म्हणजे ते थंड होणार नाही आणि थंड झालं की मग ते लाडू आपल्याला व्यवस्थित बांधता येत नाही. तर मोठाले काही लाडू बांधले मी आणि छोटाले लाडू बांधायचे असतील ना तर एकदम छोटी पळी घ्यायची आणि आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्यांनी थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा त्याला. तर तुम्ही बघू शकता एकदम छोटे छोटे लाडू पण बांधता येतात छोट्या पळीमुळे आणि मोठ्या पळीमुळे मोठाले पण लाडू बांधता येतात. एकदम हातामध्ये ते घेतले की आपले हात पण भाजत नाही मग. तर एकदम गोल गरगरीत मस्त आकार देऊन घेते मी लाडूंना, तुम्ही बघू शकता एकदम छान लाडू झालेत. तर प्लेटभर लाडू बनवले मी आणि बाकीचं सारण उरलेलं होतं ना त्याला थोडंसं अजून गरम करून घेतलं मी कढईमध्ये आणि पोळपट आहे ना, पोळपटाला थोडंसं गावरान तूप लावलं आणि ते गरम गरम सारण मी पोळपटावरती ओतून घेतलं आणि हाताला थोडासा पाण्याचा हात लावून ते थोडंसं थापून घेतलं आणि त्यानंतर लाटण्याने थोडंसं असं पातळ लाटून घेतलं मी, म्हणजे चिक्की छान झाल्या जाईल. आणि थोडंसं थंड म्हणजे थंड गरम आहे ना, थोडंसं कोमट कोमट आहे तेच थोडंसं असं चाकूने त्याला लाईनी पाडून घेते, म्हणजे चिक्की छान पडल्या जाईल त्याची. आता चाकूने लाईनी पाडून झाल्या ना याला एकदम थंड होऊन द्यायचं आणि मग चिक्की काढून घ्यायची. आता ही चिक्की ना एकदम अशी कडक नाही झालेली, कारण आपण लाडूला जो पाक बनवला होता ना तोच घातलेला याच्यामध्ये ना, थोडीशी नरम चिक्की झालेली आहे. आपल्याला एकदम बाजारामध्ये चिक्की मिळते ना तशी करायची असेल ना तर पाक थोडासा अजून शिजून द्यावा लागतो, म्हणजे पाक आपण पाण्यात जर टाकला तर एकदम कडक झाला पाहिजे, असा वाजला पाहिजे, असा पाक होऊन द्यावा लागतो, तेव्हा एकदम कडक चिक्की होती. तर अशी नरम झालेली पण खायला छान लागते एकदम लाडूसारखी. तर हे असं आपण चिक्की पण बनवू शकतो किंवा लाडू पण बनवू शकतो. तर लाडू पण आणि चिक्की पण एकदम मस्त झालेली आहे. तर असं बरण्याच्यात भरून ठेवलं ना किचनवरती कुठं, तर मुलं येता जाता खातात आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेलं चांगलं असतं, तीळ गूळ. तर मी असं आता बरणीमध्ये भरून ठेवते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.